3 षटकांचा सामना. टाइम अलर्ट आहे. 15 मिनिटांमध्ये हे सत्र समाप्त करत साई टीमला 15 मिनिटांमध्ये आम्हाला सहकार्य करा दोन्ही संघाने. टाइम अलर्ट. सकाळचे 3 आता वाजतील 4 वाजतील. ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात आणि त्या अगोदर आता इथून जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये पोहोचेल. तर प्रत्येकाचं आभार व्यक्त करण्याची आता वेळ आली या स्पर्धेमध्ये. मॅच ऑफिसर, समालोचक, स्कोरर, आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम, डीजे ऑपरेटर, मंडप डेकोरेटर्स, जनरेटर व्हॅन, सर्वांचा नक्कीच मी मनापासून आभार व्यक्त करेन. आमचे स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला खूप चांगलं योगदान दिलंय त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करू. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. सचिन स्मृती, खंडोबा जासई तर एका बाजूला टीम साई, प्रांजल आणि दुर्वेश स्पोर्ट्स ज्या संघाचे पुरस्कार देत आमचे मित्र कुंदन म्हात्रे. कुंदन म्हात्रे आपण पाहता सध्या संघाचे पुरस्कार द्यात. निखिल मोकल निकू बॉलिंग मार्कवर द्यालाय. आज दिवस त्याच्यासाठी खास आहे, अविस्मरणीय दिवस त्याच्या आयुष्यातला, कारण त्याचा आज वाढदिवस आहे आणि निखिल वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जासई ग्रामस्थ तर आपण जासई संघासाठी आनंदजी म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांतजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बलीशेठ गरज साहेबांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत जासई संघासाठी. बलीशेठ म्हटले की दमदार समाजसेवक, उद्योजक, त्यांचा आवर्जून उल्लेख करेल. वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बलीशेठ गरत यांच्या वतीने देखील शुभेच्छा. आनंदभाई म्हात्रे, प्रशांतजी म्हात्रे यांच्या वतीने देखील जासई टीमला शुभेच्छा. चला बॉल बॉय लवकर या बाहेर, लवकर बॉल चॉईस करता, वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे सामना त्वरित चालू होईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये डाव्या हाताचा गोलंदाज टीमचा फ्रंटलाईन खेळाडू. आणि नीरज सर आपण टाइम अलर्ट करा फिल्डिंग टीमला. बघा आम्ही इथून तुम्हाला सांगू किती वाजता बॉल सामना चालू होतोय, बॉल केव्हा पडलाय याची आपण दखल घेणार आहोत. बरोबर 3:13 झालेत आणि पहिला चेंडू डिलिव्हर होतोय आणि समोर स्टॅकिंग एंडला फलंदाज सध्या आपण पाहू शकाल स्वतः करण आहेत जे मागच्या सामन्यामध्ये सामना राहिले सलग 2 सामन्यामध्ये. आणि त्यांच्या बरोबर विनीत म्हात्रेला आपण पाहता नॉन स्टॅकिंग एंडला. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल 3:13 पडलाय. पहिला चेंडू, पहिला बॉल ऑन साइडला, त्या ठिकाणी पूल करत असताना मिड विकेटला प्रशांत, खरा फिल्डिंग, वेलकम बाउंड्री. पहिल्याच बॉलला भव्य स्वागत, नशिबाची साथ, 4 धावा चौकार. तीन 28 ला इनिंग संपली पाहिजे मला वाटतं. हा सामना 3 षटकांचा आणि 3:13 पहिला बॉल पडलाय. यावेळेला लॉफ केला, उंची घेत असताना अंतर देखील कापलंय. यस इट इज द मॅक्सिमम. मिड विकेटच्या बाहेर खेळाडू कक्षाचा वरून बॉल ढगात, सीमा पार षटकार. हा खेळाडू अफलातून बॅटिंग. पहिला बॉल नशिबाने साथ दिली, चौकार मिळाला आणि त्यानंतर पायातला बॉल फ्लिक करत असताना षटकार. पुढचा चेंडू वन्स अगेन फुल लेन टाकला बॉल, कव्हर्सला फिल्डर आहे त्या ठिकाणी सिटी मिड ऑफला. क्विक सिंगल, चिक्की सिंगल पूर्ण करत असताना हे दोन्ही खेळाडू गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव आले तर विनीत स्टॅकिंग एंडला आलाय. 11 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहता. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 ओव्हरचा सामना. मागच्या मॅच मध्ये तर आपण पाहिला मनीषने चांगली गोलंदाजी करत मेडल षटक टाकलं होतं. साई संघाचा खेळाडू यावेळेला आपण पाहता स्वतः तर निखिलला बॉलिंग मार्क मध्ये. बॉलिंग शिफ्टचा प्रयत्न, मागे बॉल चालला थर्ड मॅनला, स्ट्रॉंग अपील. बॉल मात्र लेग बायच्या स्वरूपात रन इथे नक्की मिळेल. शरीराचा वेध घेत असताना बॉल निघाला मागे, शॉर्ट थर्ड मॅनला. विनीतने चांगला प्रयत्न केला होता फॉलिंग शिफ्टचा. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हलकासा फिंगर रोल करत असताना फलंदाजाला फॉलो केला आणि शेवटच्या मुवमेंटला हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नसल्या कारणाने शरीराचा वेध घेत असताना बॉल निघाला त्या ठिकाणी फ्लाय स्लिपला. 1 रन लेग बायच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्या धाव फलकावरती 12. नेक्स्ट बॉल करणसाठी ऑन द राईस, मिड ऑन आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेत असताना बॉल चालला वाडी स्ट्रॉंगरला एका टप्प्यावरती, सीमा पार. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण, 4 धावा चौकार.
धुवाधार सुरुवात केली आहे करणने. आक्रमक अप्रोच दाखवत असताना एक वेगळ्या इंटेंटने हा फलंदाज बॅटिंग करतोय. यावेळेला बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न आणि पंच सांगत असताना वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन या ओव्हरमध्ये मिळेल. लॉंग स्पेल. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहता निखिलचा हलकासा कटर पण जास्तीचा बाहेर काढला अवे फ्रॉम द बॉडी, त्यामुळे शरीरापासून दूर असताना हा बॉल वाईड. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आतापर्यंत आहे धाव फलकावरती बिनबाद 17. चांगला स्टार्ट मिळाला जास्त टीमला. याही वेळेला बिगिटचा प्रयत्न. नो मॅन्स लँड. फिल्डर डीप मध्ये आहे. बॉल वॅकेंट एरिया मध्ये पडलाय आणि इथे मात्र स्वतः संघ मालक कुंदन बॉल खाली गेले आणि त्या ठिकाणी 2 धावा आल्या आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जासे टीमच्या वाट्याला धावा आल्या बिनबाद 19. अधिकचा वेळ घ्यायचा नाही. बरोबर 3:13 पहिला बॉल पडला आणि आता 3:17 झाले, त्यामुळे थोडासा वेळ वाचवला 1 मिनिटाचा मला वाटतं. आता अजूनही तुम्हाला वेळ वाचवावा लागेल या स्पर्धेमध्ये. संपूर्ण आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना बरेचसे प्रेक्षक चाहते जे टॉप 5 मध्ये गेलेले संघ आहेत त्या संघांना विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि यानंतर पुढचा शेड्यूल कसा असेल स्वतः आयोजक आमचे सुमित दादा सांगतील. स्वतः सांगतील कशा पद्धतीने पुढचा टॉप 5 चा शेड्यूल राहील. ड्रॉ होईल किंवा धाबाधाव होईल, बॉल आउट होईल, काय जे काय असेल ते मात्र आयोजक स्वतः सांगतील आणि त्या निर्णयाला मात्र सर्व संघांना सामोरं जावं लागेल. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. ज्याने मेडल षटक टाकलं होतं मागच्या इनिंगमध्ये तोच खेळाडू मनीष पाटील बॉलिंग मार्क बदला नंबर 56 अब तक 56 जर्सी क्रमांक. पहिलाच बॉल फुल लेन टाकलाय. हलकासा टर्न करत असताना बॉल मिड विकेट कडे मारलाय आणि इथे सिंगल मिळाली. सोमनाथने मात्र 5 बॉल सलग डॉट बॉल खेळला होता आणि इथे मेडन षटक आलं होतं. पुरस्कर्ते होते या स्पर्धेचे आणि त्याचबरोबर सिंगल मिळाली. टोटल रन स्कोर कार्ड मध्ये 20-20 रन ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आला करण हा खेळाडू. संपूर्ण स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये करणने अक्षरशः गाजवली. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये हा खेळाडू बॉलर ऑफ द मॅचचा मानकर राहिला. नेक्स्ट बॉल साठी मनीष तयार. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचाने बॉलला डेड घोषित केला. येणार पॅनल नीरज राणावत त्या ठिकाणी आहे. त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये कार्यरत असताना चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलंय. या स्पर्धेसाठी मॅच ऑफिशियल्स म्हणून मनीष पाटील यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दबाव. क्या बात आहे. बघा अतिशय तुम्ही वेळ घेताय आणि आयोजकांकडून सूचना आली तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सूचना असेल टीम साईला. प्रांजलन दुर्वेश 11 साई हा संघ करणारा विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील खेळला याच नावाने. या टीमला लीड केलं होतं संदेशने आणि एका बाजूला आज ग्रामीण मध्ये हा संघ खेळतोय. त्यांच्या समोर जासे टीम खंडोबा जासे. फुल लेन हातभर फिरवला बॉलला. क्या बात आहे. जादुई फिरकी फलंदाजाची घेतो गिरकी. बघा बॉलिंगच्या ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल मनीषची. तर काय बॉल टाकला. हा ऍक्शनने बॉल फिंगर रोल करत असताना टप्पा पडला. गरकन फिरला आणि जागेवरून पिक करता प्रयत्न केला होता फलंदाजाने. ऑन स्क्रीन ज्या काय घडामोडी घडतात त्याचं विश्लेषण चालू आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. या बॉल लेन बॉल टाकला. ओव्हर पिच लॉफ केला बॉलला. एकसा कव्हरला फिल्डर नाहीये तरी बॉल निघाला एका टप्प्यावरती बाउंड लाईनच्या पलीकडे सीमा पार. करणचा आणखीन एक ब्रँडेड चौकार. टप्प्याची वाट पाहिली तर वाट लागेल. मला वाटतं अशा बॉलरच्या अगेन तुम्हाला बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचावं लागेल. त्या ठिकाणी स्विंगला कट करावं लागेल कारण बॉल टप्पा पडल्यानंतर हातभर टर्न होतोय आणि ते मात्र ओव्हर पिच बनवला. त्याच्यावरती कव्हर्सला फटका आला. याही वेळेला प्ले अँड मिस. क्या बात आहे. स्ट्रॉंग अपील झाली होती. विकेट किपरने बॉल गॅदर केलेला नाहीये. अपील जोरदार होती. पुन्हा एकदा आपण जर पाहिला तर सन्माननीय मंगेशजी म्हात्रे यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय मंगेश म्हात्रे यांना आपण इथे इन्व्हाइट करत आहोत. या आपण मंचावरती आपलं स्वागत. मंगेश घरत उपसरपंच. यस मंगेशबाई घरत कुठे आहेत. मंगेशबाई घरात उपसरपंच. पुन्हा एकदा क्या बात आहे. प्ले अँड मिस. 1 सेकंड डॉट बॉल. अप्रतिम चेंडू. मी मगाशी म्हटलं बॉलचा टप्पा पडला. वाट पाहिली की वाट लागेल
कारण अशा बॉलर्सच्या आगे तुम्हाला बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं आहे, स्लॉग हिट करायचा. आता इथे आपण पाहिलं आणखीन एक निर्धाव चेंडू, क्या बात आहे, एक चौकार अपवाद राहिला. अन्यथा या षटकामध्ये मनीषने पुन्हा कमबॅक केलं, 3 डॉट बॉल टाकले, एक सिंगल. आता शेवटचा बॉल या ओव्हर मधला. चला घाई करा प्लीज, अजून एक षटक बाकी आहे. बरोबर 3:28 ला तुम्हाला सत्र समाप्त करायचं आहे, ही सूचना होता आयोजकांच्या वतीने आली. आणि आता नेक्स्ट बॉल या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. 266 षटकार, 217 चौकार स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. बॅकफुटला गेले, ऍडजस्टमेंट चांगली केली, बॉलची वाट पाहिली. आता इथे मात्र शपल होत असताना अक्रॉस द लाईन बॉल चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. चला लास्ट ओव्हर बाकी आहे. आता अंतिम षटकाकडे आपण चाललो आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा आल्या. मोठी पार्टनरशिप झाली आणि ज्यामध्ये करणने वैयक्तिक 10 मध्ये 27 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. 270चा हेल्दी स्ट्राईक रेट त्याचा राहिलाय. आमचा कॉमेंट्री बॉक्स, आमचे स्कोरर कांचन पालकर आणि स्वतः आमचे सुमित दादा या स्पर्धेचे आयोजक बघा, त्यांना चिंता आहे अगदी वेळेवरती स्पर्धा संपन्न व्हायला हवी, शेड्यूल कंप्लीट व्हायला हवा आणि संपूर्ण आमचा अतिथी मान्यवर ताफा तुम्हाला VIP डाईज वरती पाहायला मिळेल. मिथून आलेत बॉलिंग ट्रॅक मध्ये. मिथूनचा लो फुल टॉस चिप केलं बॉलला, बॉलर्स बॅक ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय, एक सिंगल मिळाली. 31 31 धाव फलकावती. स्ट्राईक एंडला येतील पुन्हा एकदा करण, ज्याने मात्र रंग भरल्या मॅच मध्ये. टोटल 27 धावांचं योगदान वैयक्तिक त्यांचं पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 31 आणि एका बाजूला विनीत 3 बॉल 2 वरती खेळतोय जासई संघाचे खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला साई संघाचे खेळाडू. कर्नाला परिसरातील हा संघ आहे साई आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच बाजूचा हा संघ आहे जासई. टीम जासईला पण बाधा. क्या बात आहे, आतली कडा लागली, प्लेडॉनचे चान्स होते, बॉल मागे चला बॅकवर्डला, डोक्यावरती हात आले, कारण बॉल जर का स्टंपला हिट झाला असता तर कदाचित खेळाडू प्लेडॉन झाला असता, पण नशिबाची साथ त्या ठिकाणी मिळाली. सिंगल रन या बॉलवरती आली. बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. हलकासा फुल लेन बॉल होता, बॅटची आतली कडा घेत त्याचा रुबी कट ज्याला म्हणता येईल आणि बॉल मागे जाताना पाहिलं आपण तिथे खरं तर 1 रन मिळाली, सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे आतापर्यंत 32. नेक्स्ट बॉल फुल लेन स्टेप आउट झाले, ऑन साइडला हा फटका मारला डीप मध्ये, मनीषचा थ्रो येईल त्यावर मात्र एकच रन राहील. क्या बात आहे, गुड थ्रो, ऍक्युरेट थ्रो पण पाहिला मनीषचा डीप मधून. ऑन साइडला फटका होता जमीन लगतचा, जिथे मात्र आणखीन एक सिंगल मिळाली. दबाव क्रिएट करायचा, कमी दाबांचं षटक फेकायचं आणि समोर करण ऑन द राईस. व्हॉट अ शॉट, एक्साइटिंग द पॉवर, पॉवर जनरेट करत असताना हा फटका लॉंग ऑनच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग करणचा षटकार. मनीष बॉल खाली झेल सुटलाय. मला वाटतं आज खरं तर जेवतानाच डिनर मध्ये नशीब घेऊनच आलाय की बोन खाऊन आलाय, कारण आज सातत्याने जीवनदान मिळाले त्या ठिकाणी करणला आणि आणखीन 2 धावा ऍड होतील जासईच्या खात्यामध्ये. 41 वन मॅन आर्मी एकटा लढलाय मैदानाच्या मध्ये, 36 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. बघा प्रेशर आहे मनीष वरती, झेल सुटला त्याने, त्याच्या समर्थकांसमोरच झेल सोडला, कारण थोडा प्रेशर असतो गावाचं क्रिकेट खेळत असताना. गावाच्या नावासाठी खेळणं तितकं सोपं नाहीये.
याही वेळेला लेन बॉल टाकलाय ऑन साइडला मिथुनचा अगेन्स्ट फटका. मनीष पुन्हा फंबल झाले. सेकंडला निघाले 2 धावा घेऊन गेले आणि शेवटच्या बॉलमध्ये आल्या 2 वैयक्तिक कामगिरी आपण जर पाहिली करणची तर त्याने 14 मध्ये केल्या 38. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली लागताना पहिल्या 17 समाप्तीनंतर बिनबाद 43 म्हणजे 44 टार्गेट. आकाशचं आगमन 18 चेंडूमध्ये 44 ला जासाई संघ लगेच फिल्डिंग लावून आणि त्याचबरोबरीने विनंती असेल साई संघ खेळाडू कक्षाकडे चला. आपण वेळ असं जास्त घेऊ नका. यस ओ टू डीजे. सूचनालय आयोजकांच्या वतीने संदेश आणि प्रशांत लवकरात लवकर सलामीवीर मैदानाकडे पाठवा आणि जासाई संघ फोल्डिंग लावून घ्या. आपण वेळेचं महत्व तुम्हाला कळेल. चला ऑफिशियल्स आपण आपली पोझिशन घ्या. त्याचप्रमाणे आमचे बॉल बॉय स्वतः मयूर त्या ठिकाणी आहेत. स्वतः चांगले खेळाडू देखील धाकटी जोईचे ते मात्र बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि त्याचबरोबरने साई संघाची आघाडीची जोडी मैदानाकडे लवकरात लवकर पाठवा. पर्व 3 या स्पर्धेचं खरं तर A1 जोडी पुरस्कृत या स्पर्धेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 धाकटी जोई. स्कोर 44. मला वाटतं 44 टार्गेट आहे. 43 आल्या पहिल्या सत्रामध्ये. 44 टार्गेट आहे. हॅलो हॅलो चेक. पाणी घेऊन चला लवकर चला. चला 12 खेळाडू पाणी लवकर घेऊन जा. 44 पाठलाग करताना सुरुवातीला आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे चाले. संदेश कावण अँड प्रशांत मोकल. राकेश मोकल, नागराज मोकल, प्रवीण मोकल सध्या सामन्याचा आनंद घेतात. सचिन बाईंना आपण पाहता. गजानन मोकल 40+ मास्टर सामन्याचा आनंद घेत असताना या साई संघाचे बिग सपोर्टर संपूर्ण सिनियर सिटीजन. कारण आजकाल आपण पाहिलं असं म्हणतात ना वन ड्रीम वन टीम, परंतु हा स्लोगन साई गावासाठी नाही आहे. वन ड्रीम वन टीम. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं एक गावाची एकी आणि एक संघ असला की एक वेगळी मजा असते. परफॉर्मन्स चांगला होतो. परंतु आज 3ऱ्या श्रेणीचा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्याही संघाला ते चांगला पाठबळ देत असताना आपण त्यांना या ठिकाणी पाहताय. आणि बघा 3:29 झाले. मला वाटतं 3:30 इनिंग चालू होईल आणि बरोबर 3:45 तुम्हाला हे सत्र समाप्त करायचं आहे. ही सूचना आता आयोजकांच्या वतीने आली. त्यामुळे प्लीज हरी अप, थोडी घाई करा. सूचना त्या ठिकाणी आली आयोजकांच्या वतीने. पहिल्या षटकासाठी तन्मय ठाकूर ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. छोट्या सचिन ठाकूर यांचे ते पुतणे आहेत आणि एक वेगवान गोलंदाज देखील आहेत. चला फिल्डिंग लावा लगेच. जासाई संघाला सूचना असेल आयोजकांच्या वतीने आता लवकरात लवकर फिल्डिंग लावा आणि सामना चालू करा. वेळ फार कमी आपल्याकडे. 18 बॉल 44 म्हटलं की 14.66 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅचमध्ये आलाय. प्रत्येक ओव्हर मागे 14च्या वर आस्किंग रन रेट असेल या मॅचमध्ये. आणि पहिल्या षटकासाठी तन्मय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रशांत मोकल तर एका बाजूला संदेश गावण. साई संघाची आघाडीची जोडी सलामीवीर. खरं तर याही जोडीने आजच्या रात्रीमध्ये इम्प्रेस केलंय. दमदार कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रशांत मोकल ऑन स्ट्राईक तर एका बाजूला संदेश गावण. पहिला बॉल घेऊन आला 3:30 बरोबर 3:30 त्या ठिकाणी स्वतः तन्मय ठाकूर ओव्हर द विकेट. पहिला बॉल कट केला आणि बॅकवर्ड पॉइंटला अप्रतिम फिल्डिंग. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग गलीमध्ये पाहायला मिळाली. सिंगलने मात्र अकाउंट ओपन झालं. संदेश प्रशांतचं अकाउंट ओपन झालं साई संघाचं. तृंजलन कदर दुर्वेशन प्रांजल 11 साई हा संघ मैदानामध्ये खेळतोय. बॅकफुटला जात असताना कट फटका आपण पाहिला. त्या ठिकाणी बॅकवर्डला चांगली फिल्डिंग. 1 रन मिळाली. 44चं टार्गेट. त्यामुळे 14.66 हा रिक्वायर्ड रेट या मॅचमध्ये राहील. आणि आता येणारे 17 बॉल विजयासाठी तब्बल 43 समीकरण या मॅचमध्ये आहे. 17-43 असा रिक्वायर्ड रेट राहील आता या मॅचमध्ये. पाठलाग करत असताना फलंदाजांना समोर संदेश गावण मॅन इन फॉर्म. वेगात क्या बात आहे. प्रचंड वेग. फास्ट अँड फ्युरियस सबमरीन. पाणबुडी जशी पाण्यातून जाऊन स्वतःचा संरक्षण करते प्रवास करते
तसा हा बॉल टप्पा पडला, झपकन निघाला. विकेट किपर प्रवीण गरत यांच्या हातामध्ये. लिजन 40+ प्रवीण गरत भूषण ही जोडी वाकडीच्या मैदानाचा रेकॉर्ड आताही मला आठवतं. 127 धावांची भागीदारी ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहिली. नेक्स्ट बॉल, आपटला बॉल, पूलचा प्रयत्न, फटका फासला, फिल्डर जज करतो, धावत पुढे आलाय आणि झेल टिपलाय. क्या बात आहे, वेल जज कॅच. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का टीम साईला संदेश गावंड बॅक टू द डग आउट. बड्डे बॉय मैदानाकडे चालले. तर पहिल्या ओव्हरमध्ये सपाटून मार केला गोलंदाजाने, 19 खर्च केल्या आणि त्या ठिकाणी हलकासा कटर बॉल होता संदेशसाठी, त्याच्यावरती मात्र फटका फसला आणि बरोबर वाडी स्लॉंगनच्या दिशेने चांगला झेल टिपला. तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः निखिल मोकल मैदानाकडे चाललेत. 43 15 चेंडूमध्ये 43 होतील का? केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे संतांनी सांगितलं. बऱ्याचशा तर म्हणी आहेत मराठीमध्ये. जर का तुम्ही ठरवता तुम्ही विजय होऊ शकता आणि जर का तुम्ही प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल आणि या मॅचमध्ये प्रयत्न करावे लागतील. आता साई संघाला तर प्रयत्न करावे लागतील. जासई संघाला जिंकला तर बक्षीस पात्र व्हाल. फुल लेन बॉल आपण जर पाहिले वेगात आले होते. आता यावेळेला पुन्हा एकदा तन्मय तयार समोर. संदेश मोकल तर संदेश बाद झाला. आता निखिल स्ट्राइक एंडला लॉफ केला बॉलला, ओव्हर पिच हलक्या हाताने खेळत असताना ऑन साईडला ऑन ड्राईव्ह. एकच सिंगल या ठिकाणी मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. पहिल्या ओव्हरला मला वाटतं चांगला स्टार्ट देतोय तन्मय ठाकूर आपल्या टीमला. 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केला. 1 विकेट महत्वाचा संदेश त्याने काढला. पहिल्या 4 मध्ये वेळेचं बंधन आहे. 3:33 4 बॉलसाठी जवळजवळ 3 मिनिटाचा अवधी घेतला. पुढचे 2 बॉल बाकी. चला थोडी घाई करा प्लीज. टीम जासई सचिन स्मृती खंडोबा जासई, तर एका बाजूला प्रांजलन दुर्वेशील स्पोर्ट्स साई या टीमला आपण मैदानामध्ये पाहता. तन्मयचा पुढचा बॉल प्रशांतसाठी असेल. याही वेळेला प्लेन मिस, फुल लेन बॉल, वन्स अगेन डॉट. बॅटिंग टीमने मला वाटतं रिव्ह्यू वापरलाय, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. चला तिसरे पंच आपण ऑन स्क्रीन या लगेच चेक करूया. व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. चला चेक केलं जाईल, आपण लगेच चेक करूया आणि निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. हा बॉल लिगल आहे की वाईड आहे? कांचन पालकर आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेचे या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका साकारत असताना. आणि बघा इथे खरं तर आता डिसिजन पेंडिंग आहे. निर्णयाची प्रतीक्षा लागली दोन्ही संघांना. वाईड आहे की इलिगल आहे चेक केलं जाते. हेमंत तांडेल आहेत कुठे? लगातार 3 षटकांमध्ये 2000. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. हेमंत तांडेल यांच्या वतीने लगातार 3 षटकार मारले तर फलंदाजांना 2000चं पारितोषिक आहे. आता लास्ट बॉल, दबाव क्रिएट झालाय साई संघावरती. 42-44 पाठलाग करताना आता मात्र शेवटच्या बॉल जर का मोठा फटका आला तर थोडासा दबाव कमी होईल. प्रशांतला मात्र आक्रमण करावं लागेल. लास्ट बॉल वरती बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, पॉइंटला बीट कसा बॉल निघालाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार. एंड इज वेल. अखेरकार मोठा फटका आला पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलला चौकार. 6 धावा धाव फलकावरती लागल्या. आता येणारे बॉल 12, विजयासाठी 38. डीजे लगेच लावून घ्या. रात्रीचं खेळ चाले तर आपण पाहता रात्रकालीन स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये भरपूर स्पर्धा मार्च एप्रिलच्या खरं या पिरियडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कारण मधल्या काळामध्ये ज्या निवडणुकांचा पिरियड होता तर जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यामुळे बऱ्याच स्पर्धा पोस्टपोन झाल्या होत्या आणि तो मात्र आता स्पर्धांचा सीझन सध्या चालू झालाय. चला आता शेवटचे 12 बॉल विजयासाठी 38चं समीकरण. अपकमिंग टुर्नामेंट खरं तर 28 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान कर्नाळा विभागामध्ये पहिल्यांदा पुन्हा एकदा एक मोठी नाईट स्पर्धा असेल. कर्नाळा चॅम्पियन्स ट्रॉफी मैत्री ग्रुप तारा आयोजित त्या स्पर्धेचं आयोजन. 1,20,000 प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक 60, तृतीय चतुर्थ पंचम षष्टम प्रत्येकी 30,000. मालिकावीर खेळाडूला 2 व्हीलर बाईक देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, स्पोर्ट्स सायकल. चला घाई करा प्लीज. आणि ग्राउंड असेल खतर
भव्य दिव्य नाईटचं मैदान जे टोलनाक्याच्या बाजूला आहे रोडला, तिथे असेल ती स्पर्धा. 12:38 म्हणजे 19.00. बड्डे बॉयला आता मोठा गिफ्ट द्यावा लागेल आपल्या गावच्या कर्ज पाठीराख्यांना. या कर्ज मॅच मध्ये बॉल तयार. रायटी बॉलर हा पाम जॅक करत असताना बॉल लॉंग ऑनला चाललाय. फिल्डर आहे डीप मध्ये, एक टप्प्यावरती बॉल उचललाय, सिंगल मिळाली. आता येणारे बॉल्स 11 आणि विजयासाठी 37चं समीकरण. 11 चेंडूमध्ये 37 धावा. पहिल्या षटकामध्ये जे काय घडलंय ते विसरून आता तुम्हाला नक्कीच पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल. कमबॅक फार गरजेचं असं आणि नक्कीच संघर्षमय कमबॅक करावा लागेल. कारण असं म्हणतात जितका मोठा संघर्ष तितकाच शानदार तो विजय असतो एखाद्या स्पर्धेचा, एखाद्या लढतीचा, एखाद्या इव्हेंटचा. आता या मॅचमध्ये काय होईल, कोण जिंकणार? जासई की साई हे पाहायचा. सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कमध्ये आले स्वतः सोमनाथ मडवी. चला घाई करा प्लीज. मॅच ऑफिशियल्स चला आमचे तिसरे पंच आपण वॉर रूम मध्ये थांबा, जाऊ नका आता कुठे. जर का निर्णय आला तर लगेच आपण घेणार आहोत. ओव्हर दी विकेट. नेक्स्ट बॉल. याही वेळेला लेंथ बॉल टाकलाय, बॅकफुटला आले ते प्रचंड. डॉमिनेट केलं फलंदाजाला. वन्स अगेन डॉट बॉल. क्या बात आहे. बघा गोलंदाजी जर आपण पाहिली, हाय ऍक्शनने थोडासा आतमध्ये आला. इन कटर बॉल, हलकीशी कडा घेत असताना बॉल निघाला विकेट किपर कडे. डॉट. 10 चेंडूमध्ये 37 म्हणजे 6 षटकार प्रशांतला मारावे लागतील टीमच्या विजयासाठी. जर का 6 षटकार मारले तर मात्र हा सामना जिंकता येईल. यावेळेला मात्र बॅकवर्डला बॉल चाललाय. पुन्हा एकदा बॉलला थांबवलंय. कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. प्रेशर आणि प्रेशरच आता राहील या ठिकाणी. प्रांजल, दुर्वेश पोट, साई या टीम वरती अप्रतिम. बघा वाईड लाईन कॉरिडॉर पकडला गोलंदाजाने. जास्तीत जास्त पण फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. स्लॉटमध्ये बॉल देत नाहीये गोलंदाज, त्याच्यामुळे हा प्रेशर क्रिएट होत चाललाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला आहे. ही रणनीती फार महत्वाची आहे. तुम्हाला विकेट घ्यायचं नाही, तुम्हाला धाबा वाचवायच्या, तुम्हाला डॉट बॉल टाकायच्या, याच इंटेंटने मात्र ही गोलंदाजी सुरू झाली. कारण इथे विकेट महत्वाचे नाहीत, इथे मात्र डॉट बॉल महत्वाचे आहेत. प्रेशर क्रिएट करायचा आहे. शफल झाले. फॉलिंग स्लिप. दबाव वाढला प्रशांतवरती. चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला प्रशांतने आणि यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. आता 8 बॉल आणि 37 धावा. 8 चेंडूमध्ये 37 धावांचं समीकरण आलंय. शेवटच्या 8 बॉल आणि 37 टॉप 5 चे सर्व कॅप्टन जे आहेत त्यांना सर्वांना विनंती असेल लवकरात लवकर इकडे पोहोचा. टाकीगाव आणि सुरुंगपाडा, वहाळ, जांभूलपाडा या मॅच मधला विनर. चला 5चे 5 कॅप्टन. मला तर 4 सर्वात अगोदर या विनर टीमचा कॅप्टन लगेच इथे येईल. चला नाही आलं तर आम्ही लगेच तयार आहोत षटकांच्या मध्ये कपात करण्यासाठी. वेळ झालाय. लेट पण थेट प्रशांतचं आक्रमण. जागेवर उडवलं बॉलला. डाऊन दी ग्राउंड. बॉलर्स ओव्हर द हेड. हा संघर्षमय षटकार. साईचे खेळाडू मारत असेल मार भावा. आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. 7 बॉल 31. 7 बॉल 31 हा बॉल देखील महत्वाचा आहे. निर्णायक बॉल या खतर मॅच मधला. आता 7 चेंडूमध्ये 31 धावांचं समीकरण सामन्यामध्ये आलंय. कंपॅरिझन आपण जर का केलं, फुलटॉस बॉल, फटका लाजवाब आला तसा पाठवलाय, पिक केला स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. मैदानामध्ये सांगतो प्रशांत. आता 6 बॉल 25 धावा. चला नवीन बॉल घ्या. त्या बॉलची वाट पाहू नका, लगेच चॉईस बॉल घ्या. नवीन दिलाय आपण. फिल्डिंग लावून घ्या. जास्तही संघ जास्त एकत्र येऊ नका. बघा बरोबर 10 मिनिटाचा अवधी आपण 2 ओव्हरला घेतला. आता 5 मिनिटं बाकी आहे, त्यामुळे लगेच फिल्डिंग लावून घ्या. 6:25 अजूनही सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला आता टेनिस बॉल क्रिकेटचा रोमांचक थरार पाहायला मिळेल. खरं तर आता या घडीला आपण जर पाहिला हा सामना बॅलन्स असं म्हणायला हरकत नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यांच्याकडे जास्त धावा तो संघ श्रीमंत, तो फलंदाज श्रीमंत. कारण धावाच ही मोठी तुमची इन्व्हेस्टमेंट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि यावेळेला आपण जर पाहिलं जास्तही संघाकडे 25 धावा म्हणजे भरपूर डिपेंड करण्यासाठी. पण दुसऱ्या बाजूला जर काही धावसंख्या चेस करायची असेल तर वेगळ्या इंटेनने मात्र बॅटिंग करावी लागेल निखिलला आणि त्याच्या बरोबरीने प्रशांत या खेळाडूला. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आले. सुमित डोमाळे, सुमित डी SD बॉलिंग मार्कमध्ये आलेत अंतिम षटकासाठी. संघर्षमय सामना. जसंही म्हटलं की खरं तर दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची खतर भूमी. एखादा लढा
हाती घेतला की तो अर्ध्यावर न सोडता संघर्ष करून कसा जिंकायचा हे त्यांनी मात्र आपल्या समाजाला शिकवलं. आणि इथे मात्र हाच लढवय्या बाणा दोन्ही संघाच्या काढून दाखवायचा आहे. शेवटपर्यंत लढायचं, नेव्हर गिव्ह अप. फक्त 5 मिनिटं तुमच्या बाकी आहेत तुमच्याकडे वाट्याला. आणि मला वाटतं आता 4च मिनिटं राहिली, त्यामुळे जास्तही संघाला विनंती असेल आयोजकांच्या वतीने थोडी घाई करा. 6:25. चला बघा, वेळ घेताय प्लीज. 4 मिनिटं तुमच्या वाट्याला आहेत. 3:45 तुम्हाला इनिंग समाप्त करायच्या. आता येणारे 6 बॉल आणि 25 धावा. समोर निखिल मोकल, अभी नहीं तो कभी नहीं. हलकीशी कडा लागली, बॉल विकेट किपर कडे चाललाय. स्ट्राईक हवी आहे त्या ठिकाणी प्रशांतला. आता 5 बॉल 24 धावा. डू ऑर डाय, करो या मरो, ही सिच्युएशन या मॅच मध्ये आहे. सामन्यामध्ये साई संघासमोर, प्रशांत समोर, जिंकू किंवा हरू. प्रयत्न आमचे सुरू. चला फिल्डिंग लावून घ्या, एकत्र यायचं नाहीये वारंवार. सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली आहे. 6 मध्ये 31, 6 मध्ये 35, 6 मध्ये 30+ धावा आपण होताना पाहिल्या तर 25 का होणार नाहीयेत. हाच एक दृष्टिकोन जर का फलंदाजाने ठेवला तर नक्की त्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आणि गोलंदाजाला मात्र एका दुसरा डॉट बॉल टाकायचा किंवा विकेट काढायचा आहे. चला घाई करा प्लीज. पुन्हा सूचना असेल आयोजकांच्या वतीने. पंच आपण त्यांना अलर्ट करा प्लीज. बघा आता 5:24 म्हणजे 4 षटकार. 4 षटकाराची गरज आहे. कसे येऊ द्या पण मोठे फटके जायला हवे त्या ठिकाणी साई संघासाठी. हा सामना जर का प्रशांतने जिंकून दिला तर चर्चा राहील प्रशांत मोकलची. उंची घेतली, तन्मय डाऊन दी बॉल, बिग विकेट डाऊन. आशेचं किरण मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाकडे पाठवा. आता 4 बॉल 24 धावा. क्या बात आहे. अप्रतिम जुनं संगीत लागलं होतं, मनाला ताजं तवानं करणारे संगीत. चार बॉल 24 धावा. लगातार 4 षटकार. मला वाटतं आठवावं लागेल मिथुन लदा कार्लोस ब्राथवेट, वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू. त्याने हा विक्रम केला होता. लगातार 4 षटकार त्याने इंग्लंड संघाच्या अगेन्स्ट मारले होते. रेकॉर्ड बनतात आणि रेकॉर्ड बनतात, नवीन रेकॉर्ड देखील पण बनले ते तोडण्यासाठी. आता या मॅच मध्ये हा रेकॉर्ड मिथून बनवेल का? चला प्रवीण दादा आपण आता वेळ घेऊ नका. सूचना आता आयोजकांच्या मध्ये पुन्हा आली तुम्हाला. नो टाइम पास. 4 बॉल आणि 24 म्हणजे 4 षटकार. लगातार 4 मारायचे आहेत, एक पण चालणार नाही. प्रत्येक बॉल मध्ये तुम्हाला आक्रमण आणि आक्रमणच करायचं आहे. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम साईला 4 बॉल 4. चार बॉल मध्ये 4 षटकार येतील का? तर नाहीये. पहिला बॉल मारलाय कवसला गॅप मध्ये आणि इथे मात्र बॉल निघाला स्वीपर कव्हर डीप मध्ये. सीमा पार 4. पराभवाचं मार्जिन कमी करणारा हा फटका. आता 3 मध्ये 20. एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. 3 मध्ये 20. राकेश मोकल सांगत असेल मी तयार असो, लगेच उतरलो असो खेळण्यासाठी, कारण त्याला तो या टीमचा एक जबरदस्त सिनियर खेळाडू आहे. पण तो आज मला वाटतं सी श्रेणी मधला हा संघ आहे, क श्रेणी मधला या स्पर्धेमध्ये खेळतोय. 3 बॉल 20. चला आता बघा, एकत्र प्लीज येऊ नका. वारंवार सूचना आलेल्या आहेत त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने. दिनेश एरकर डुंबावाडी जासई, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. 3 बॉल मध्ये 20 धावा. 3 चेंडू 20. चला एक प्लेअर तुम्ही आतमध्ये घेतला तरी चालेल, कारण वेळ ऑलरेडी भरपूर खर्च केला जासई संघाने आणि अधिक. 3 बॉल 20. 2 मिनिटं बाकी आहेत फक्त. बघा 2 मिनिटं बाकी आहेत, त्यामुळे प्लीज जासई संघ आपण थोडी घाई करा. 3 मध्ये 20 च समीकरण. 3 बॉल 20. 3 बॉल मध्ये 20. सर बॉलर फ्रेश आहे, इंजुर्ड झाला, चला रिटायर्ड झाला, त्यामुळे नवीन बॉलर स्वतः करण त्या ठिकाणी आलेत. 3 बॉल 20. करण तयार.
यावेळेला संधी होती बॉल मात्र चला थर्ड मॅनला डीप मध्ये, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. निर्णायक चेंडू, अंतिम 2 बॉल, चला घाई करा. शेवटचे 2 बॉल, निर्णायक 2 बॉल आणि आता सामना एकतर्फा झालाय. मला वाटतं करण बॉलिंग साठी आलाय. अंतिम 2 बॉल महत्वाचे आहेत. चला सर घाई करा, बघा वेळ भरपूर घेत आहे प्लीज. या मॅचला भरपूर वेळ घेतलाय. शेवटचे 2 बॉल आणि 20 धावा. हा फटका बॉलर्स बॅक ड्राईव्ह गॅप मध्ये मारलाय कॅमेरामॅनच्या समोर. आता 1 बॉल बाकी आहे, चौकार इथे मिळाला. लास्ट बॉल, शेवटचा निर्णायक बॉल. सामना एकतर्फा झालाय. खरं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याबद्दल नक्कीच चर्चा होईल. चला लास्ट बॉल बाकी, थोडी घाई करा प्लीज. बघा एखादा खेळाडू सिरीजच्या रेसमध्ये असेल किंवा नसेल, जर का आयोजकांना जर का थोडा डाऊट आला की तिथे मात्र थोडासा कन्फ्युजन होतोय, तर अशा वेळेला मात्र आयोजक निर्णय घेतील ती बाईक कोणाला द्यायची. सर्व अधिकार त्यांच्याकडे राहतील. त्यामुळे प्लीज सूचना आम्ही आयोजकाच्या वतीने देतोय. आयोजक डिसाईड करतील, त्यांच्याकडे सर्व अधिकार ते राखीव ठेवलेले आहेत या स्पर्धेचे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू. लास्ट बॉल आहे. चला चला घाई करा प्लीज. तन्मय, टॉप 5 चे संघनायक सर्वांनी या. चला रनआउट झालेत खेळाडू. सत्र संपल्याने जासई संघ पोहोचलाय सुपर 5 मध्ये. क्या बात आहे. सचिन स्मृती, खंडोबा जासई, वाहा संघाचा कॅप्टन, टाकीगावचा कॅप्टन, जांभूळपाड्याचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने रनआउट च्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय.